मध्ये काम केल्यामुळे 12वीला विषय माझे गेलते। साठी 225 रुपये किलोने यावर्षी आंबा आमचा नेलेला आहे। नमस्कार, मी ऋषिका बोरा, नांदेड हब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपण अनेकदा ऐकलं आहे। अपयश म्हणल्याच्या नंतर खचून न जाता त्यावर मात करून पुढे कसं जायचं हे आज आपण पाहणार आहोत। आपल्या सोबत आहेत भोकर येथील भोसरी गावातील शेतकरी, ज्यांनी एवढं मोठं साम्राज्य शेतीतून उभारलं आहे। नमस्कार सर। नमस्कार। नांदेड हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचं मूळ गाव कोणतं आणि तुमचं पहिली ते 10वी आणि पुढे शिक्षण कुठे झाले? माझं मूळ गाव भोशी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड असून माझं पहिली ते 10वी 12वी पर्यंत शिक्षण भोशी या मूळ गावीच झालेलं आहे माझं। 12वीला तुम्ही नापास झालात, 3 विषय तुमचे राहिले होते। त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात काय आलं होतं? आता कसं आहे, सर्वसाधारण कुटुंबातून असल्यामुळे शेती वडिलाला मदत करण्यासाठी शेतीपासून माझं थोडं दुर्लक्ष झालं। शेतीमध्ये काम केल्यामुळे 12वीला विषय माझे गेलते। त्यानंतर माझे मोठे दादा MPSC मधून PSI झाल्याच्या नंतर पुन्हा मी अभ्यासाकडे वळलो आणि 12वीचं रिॲडमिशन करून 12वी मध्ये उत्तीर्ण होऊन एक मुक्त विद्यापीठामधून मी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण करून एक MPSC करण्यासाठी तयारी सुरू केली। अपयश आल्यानंतर शेतीच का करावी असं तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल? ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा पुण्यामध्ये 5 वर्ष गेलो, अचानक एक कोविड आल्याच्या नंतर परीक्षा वगैरे वेळेवर होत नव्हती, त्यामुळे गावाकडे येण्याचा निर्णय घेतला आणि माझी वडील जमीन समजा शेती माळरानावर होती, तर ती दुरुस्त करून फळबाग करण्याचा निर्णय घेतला आणि फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला। शेतामध्ये कोणकोणते फळबाग आहेत तुमच्या? सर्वप्रथम मी डोंगरावर 1000 आंब्याची लागवड केली आणि त्यानंतर कोविडमध्ये शासनाच्या स्कीम वगैरे नव्हत्या, त्याच्यानंतर आंबा केल्याच्या नंतर कोविड संपल्याच्या नंतर MRGS मधून 2.5 एकर पेरू लागवड केली। त्याच्यातून मला 3 वर्षात जवळपास 30 लाख रुपयाचं उत्पन्न झालं। त्याच्यात एक माझा आत्मविश्वास वाढून मग एक ऊसामध्ये पण एकरी 80 टन असं ॲव्हरेज काढलं। 2 एकरमध्ये जवळपास 160 टन ऊस काढलाय मी आणि याच्यातून चांगलं उत्पन्न निघाल्यामुळं जास्त फळबाग करण्याचा निर्णय घेतला। आता तुम्ही आंब्याची जे करतायत शेती, तर आंबा तुमचा मुंबई ते अमेरिकेपर्यंत गेलाय, तर त्याची तयारी तुम्ही कशी केली होती? आंब्याचं कसं 2022ला थोडं उत्पन्न निघाला, 23ला साधारण निघाला, 24ला माझं चांगलं निघालं। तर त्यावेळेस मी एक 5 टन आंबा माझं सगळं माळरानावरचं 10 एकर सर्व क्षेत्र एक सेंद्रिय पद्धतीने मी शेती करतो। त्याबद्दल ग्राहकाची मागणी होती, तर एक 5 टन आंबा मी गेल्या वर्षी 200 रुपये किलो निघाला। त्या अनुभवातून यावर्षी मी एक चांगल्या क्वालिटीचा आंबा बनवला आणि वाशीच्या व्यापाऱ्यांनी त्याला पसंती देऊन USA साठी 225 रुपये किलोने यावर्षी आंबा आमचा नेलेला आहे। आज तुमचे लाखोमध्ये उत्पन्न आहे, त्याचं तुम्हाला समाधान आहे का? की कुठेतरी असं वाटते की बाबा मी MPSC केली असती तर तेच बरोबर झालं असतं, हे मी चुकीचं केलंय, असं कधी मनात तुमचा प्रश्न येतोय का? आता याच्यात कसं आहे, ज्यावेळेस मी अभ्यास करत गेलो त्यावेळेस शेतीचा असं कधी फळबागेचा विचार केला नाही। मग नंतर ज्यावेळेस फळबागेकडे आलो, मान सन्मान, पैसे आणि स्वतः मालक या गोष्टीतून एक चांगलं मार्केटिंग करून आज घडीला या फळबागेबरोबरच एक मी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एक शासकीय सृष्टी फळवाटिका सुरुवात केलेली आहे। त्या फळबागेचं आज लाखो रुपये उत्पन्न, त्याच्याबरोबर रोपवाटिकेचं पण माझं चांगलं उत्पन्न आहे। आज मी बेरोजगार होतो, आज घडीला माझ्याकडे 10 ते 15 रोजगार आहेत। ह्या सर्व लोकांना मी बेरोजगार होतो, पण आज घडीला 10 ते 15 लोकांना रोजगार देते, त्याच्यातून मला एक चांगलं समाधान आणि एक पैसे पण येत आहेत। शेतीसाठी जे तांत्रिक बाबी लागतात त्याचं प्रशिक्षण तुम्ही कुठून घेतले आहे का? स्पर्धा परीक्षेचा स्ट्रगल 5 वर्ष केल्यामुळे स्ट्रगल करायची एक सवय होती आपल्याला, तर एक सवय झालेली होती। तर त्यावेळेस मी ज्यावेळेस माझ्याकडे कामगार होते कलम करण्यासाठी, रोपवाटिक ग्राफ्टिंग वगैरे करण्यासाठी, छाटणी करण्यासाठी आलेले, त्या लोकांकडून शिकून मी आज एक अनुभवी समजा एक अनुभव आलेला आहे। आज घडीला मी रोज एक 400 ते 500 सहज कलम बांधू शकतो। आज सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग याचा तुम्हाला उपयोग होते असं वाटते का? चांगल्या प्रकारचे मला एक 23 पर्यंत माझं या शेतामध्येच काम करण्यामध्ये होतं। 24 पासून मी एक यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन, यात्रेमध्ये स्टॉल याच्यापासून सुरुवात केली। एक चांगलं तिथून मला
एक स्टँड चांगला भेटला. इथून त्याच्यानंतर न्यूजमध्ये वगैरे हे गेल्याच्यानंतर आज शेतकरी रोज एक 100 ते 200 शेतकरी आज माझ्या फळबागेला आणि रोपवाटिकेला भेट देतात आणि त्यांना एक चांगल्या दर्जाचे रोपं आणि ग्राहकाला पण शेताहून एक सेंद्रिय फळं आणि चांगल्या दर्जाचे जागतिक दर्जाचे उत्पन्न केलेले फळं मिळतात आणि त्याच्यातून एक माझं उत्पन्न वाढलं आणि शेतकऱ्याला पण चांगल्या म्हणजे रोपं मिळालीत आणि ग्राहकाला पण एक सेंद्रिय फळं मिळाल्यामुळं त्यांची पण सगळ्याचं खुश म्हणजे खुश आहेत. आज जे बाजारभाव आहे आंब्याचा आणि तुमचा जे भाव आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आज मार्केटला केमिकल युक्त फळे 100 रुपये किलो आहेत. माझा आमचा सेंद्रिय असल्यामुळे त्याची टिकवण क्षमता आणि गोडी वगैरे जास्त असल्यामुळे आज शेतावरून रोज 2 ते 3 क्विंटल ग्राहक शेतावरून आपलं 200 रुपये किलोने नेत आहेत. एक तुमचा आंबा 10,000 रुपयाला विकला गेलाय. तसे तुम्ही किती आंबे लावले होते आणि त्याच्यावर पुढे तुम्ही काय करणार? आता गेल्या वर्षी मी मियाझाकीचे फिलिपाईन्सहून 10 रोपे आणले होते. त्याला यावर्षी एक 10 ते 12 झाडामधून 10 झाडामधून 10 ते 12 फळे मिळाले. त्यातले एक 5 फळं मी 10,000 रुपयाने यावर्षी विकलेत आणि 5 फळं असे आम्ही त्यांचे टेस्ट वगैरे बघण्यासाठी घरीच हे केले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलं त्यांना तुम्ही काय संदेश देणार? माझं म्हणणं आहे की कसं आहे, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे कुठल्याही नोकरीचे हे करतात, लाखोमध्ये तयारी करतात आणि 1% जवळपास 1%च्या मध्ये जागा आहेत. तर सर्वांना अधिकारी होणं हे शक्य नाही. मी सर्वांना सांगतो की या अपयश म्हणा, जरी नोकरी संधी जरी नाही मिळाली, शिक्षण कुठल्या गोष्टीत हे करता, ज्याला शेती असेल त्यांनी असं व्यावसायिक दृष्ट्या समोर ठेवून शेती करावी आणि स्वतः पिकून स्वतः जर विकलं तर भरपूर प्रॉफिट मिळते. आणि ज्यांना शेती नाही त्यांनी असं व्यवसाय उद्योगधंदा वगैरे जसं CMAGP मधून म्हणा असे काही उद्योग घेऊन आणि त्यांनी या जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळावं. तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि अपयश जेव्हा केव्हा येते तेव्हा खचून न जाता, तर आपण पाहू शकता जे नंदकिशोर गायकवाड यांनी एवढं मोठं साम्राज्य उभारलंय तसं तुम्ही पण पुढे काहीतरी करू शकता. तर अपयशाला कधीही खचून जाऊ नका, पुढे सामोरे जा, यश तुमच्या पुढे राहील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नांदेड हब चॅनलला सबस्क्राईब करा.